हाय हॅलो. तर स्वागत आहे तुमचं आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ असा मस्त असणार आहे. आता मंडई दिसली तर म्हणजे तुळशीबाग आहे. तर तुळशीबागेत मस्त असं छान गणपतीसाठी काय काय डेकोरेशन आलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणपती गौरीसाठी खूप छान आलेले आहेत सगळं. पुन्हा एकदा तुळशीबागेत पुन्हा एकदा आता आपण खरेदी पण करू. तर तुळशीबाग आहे ना पूर्ण अशी आहे ना गौरी आणि गणपतीच्या सजावटीसाठी तयार झाली आहे. तर खूप छान छान आहे. तर बघून आहे ना मीच खूप शॉक झाले. तर तुम्हाला देखील बघायला आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण डायरेक्ट आता तुळशीबागेत जाऊ. तर सुरुवात केली आम्ही ते इथं बघा. आपल्या गणपतीसाठी असं आहे ना छान असं पाट आहेत. पाटावरती ठेवायला वस्त्र आहे. तर इतके सुंदर सुंदर आलेले आहेत ना कलरफुल. आणि त्याच्यामध्ये आहे ना वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. डिझाईन वगैरे भरपूर व्हरायटी आहेत. तर हे ना काहीतरी 200 पासून याची स्टार्टिंग होती. 180 पासून होती. तर काहीतरी थोडंफार कमी करून असं देत होते. पण खूप छान आहेत. जसं जसं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असेल तशा किमती बदलत होत्या. तर या आम्हाला खूप जास्त आवडल्या होत्या. सुरुवातीलाच होते. मग याच्यातलं म्हटलं एखादं काहीतरी चॉईस करून घ्यावं. तुम्हाला सिंपल हवा असेल तर सिंपल देखील असे वरती होते. आणि खूप म्हणजे खूप छान छान व्हरायटी होत्या. तुळशीबागेत तुम्हाला या व्हरायटी बघायला खूप आवडतील देखील. आणि डिझाईन अगदी व्हरायटी आहेत. तर मी असं गणपतीच्या वेळेला पहिल्यांदाच गेली होती तुळशीबागेमध्ये. तर आम्हाला याच्यामध्ये खूप जास्त आवडले होते. आणि शक्यतो लाल वस्त्र किंवा पिवळं म्हणजे बघतात. तर आम्ही तेच बघितलं एक. आणि त्याच्यानंतर मग पुढं आलो. तर असे बघा पुढं खूप छान असे हार वगैरे आलेले आहेत. तर इथं होतं ते वॉच बघायचे होते. वॉच म्हटलं बघावं तर किती. तर असे कधी कधी व्हरायटी वापरायला छान वाटतात. तर हे आम्ही तेच बघत होतो इथं वॉच. तर वॉच आहेत ते काहीतरी 150 पासून चालू होते. 150, 200, 250 असं काहीतरी होतं. मग कधी कधी बघायला छान वाटतात हे. आणि लेडीजचे त्यानंतर आमच्यासोबत होती मुलं. आता मुलं आहेत म्हटल्यानंतर मग मुलांसाठी ड्रेस पण बघायचे चालले होते. तर लहान मुलांसाठी देखील खूप छान छान व्हरायटी होत्या. आणि असं 150-200 पासून रेग्युलर यूजचे चालू होते कपडे वगैरे. तर इथं बघा जे आपलं गौरीसाठी असतात ना, तर गौरीसाठीचं सगळं साहित्य इथं. तर गौरीच्या समोर ठेवतो ना आपण छोटी छोटी गौरी. तर ते देखील होते. तर इथं आहेत बघा हे कमरपट्टा. तर कमरपट्टे इतके सुंदर सुंदर होते ना. आणि अगदी आहे ना 300 पासून वगैरे चालू होते. 300-150 पासून. तर याच्यामध्ये आहे ना मला हा खूप म्हणजे खूप जास्त आवडला होता. त्यातला म्हणजे 220 रुपये. वाव, हा खूप सुंदर आहे. एक नंबर कमर. त्यानंतर हे असे छान छान आपल्याला डेली यूजसाठी किंवा तुम्हाला कुठं गौरीसाठी वगैरे असे गळ्यातले होते. तर ते 150 पासून असे चालू होते. 150-200 पासून. पण व्हरायटी खूप म्हणजे खूप सुंदर होत्या. इयरिंग्स तर एक से एक होत्या. आता गणपतीसाठी आणि गौरीसाठी खूप छान आले आहेत. ह्या ठुशी होत्या. तर ह्या ठुशी मला खूप जास्त आवडल्या होत्या. आम्ही ज्या वेळेला घेतले त्यावेळेला अशा काही भेटल्या नव्हत्या. पण हे गळ्यातले वगैरे गौरीसाठी खूप छान आले आहेत. म्हणजे अख्खी तुळशीबाग आहे ना ती मला वाटतं गौरी आणि गणपतीच्या सजावटीसाठी डेकोरेशनसाठी आहे. आणि हे गळ्यातले तर खूप सुंदर सुंदर होते. तर तुम्ही पण नक्की तुळशीबागेत या आणि खरेदीसाठी बघा. खूप छान छान आहेत. तर इथं आहे ना छोटे छोटे अशा गौरी पण होत्या. आणि त्यासोबत छोट्या मूर्ती होत्या. तर त्यांना छोटी आहे ना अशी पिलवंड म्हणतात. म्हणजे छोटीशी पिल्लं. तर ती आहे ना ती देखील होती. तर एवढे साहित्य असतं म्हणजे ते समोर डेकोरेशनसाठी ठेवलेले असतात. तर त्याच्यामध्ये मला आवडलेले हे 2 होते. एक मुलगा आणि मुलगी. तर हे दोन्हीची किंमत काहीतरी होती 7,000 काहीतरी त्यांनी सांगितली होती. तर एवढे सुंदर पण खूप छान दिसत होते दिसताना. तर या दोन्हीची किंमत फक्त 7,500 काहीतरी सांगितलेली होती. बाकी मग या गौरीसाठीच्या बॉडी आहेत. तर त्या खूप सुंदर होत्या. म्हणजे पूर्ण अशा सगळ्या भेटत होत्या. ये देखो 5,500 रुपये. ये 5,500 रुपये. 5.5 का. आणि याचं फेस कसं आहे? वो चांदी का मुकुट का रूप है.
आणि इथे थोडे वेगळे स्टँड होते ते काही ना म्हणजे कसं होतं की काही घरात आहे ना चांदीच्या मूर्ती असतात किंवा पितळेच्या मूर्ती असतात, तर त्या लावण्यासाठी देखील आहे ना असं म्हणजे बनवलेले होते मुखवटे ठेवण्यासाठी. तर हे मराठी स्टोअर्स असं तुळशीबागेतलं शॉपचं नाव होतं. तर तिथं खूप म्हणजे खूप सुंदर व्हरायटीमध्ये गौरीचे मुखवटे देखील आहेत आणि त्यासोबतच अशा बॉडी तयार पण आहेत. तर इथं बघा छोटे बाळांचे असे म्हणजे होते. तर मला त्याच्यातले खूप जास्त आवडले त्या म्हणजे ज्या आहेत ना गौरीचे मुखवटे, तर ते खूप म्हणजे खूप लोकं आत्ताच घेऊन ठेवत होते. आणि अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये होत्या की काही बिंदी वगैरे लावलेल्या. तर याच्यामध्ये फक्त काय होतं की ते हात वगैरे जास्त लावून देत नव्हते, पण खूप सुंदर दिसत होत्या. त्यातल्या त्यात या मूर्ती आहेत त्या किती ओरिजिनल वाटतात, म्हणजे अगदी हुबेहूब दिसत आहेत गौरी आपल्या घरी आल्यासारख्या. अशा चंद्रकोर लावलेल्या तर त्या नवीन अशा व्हरायटी होत्या बरं का. ह्या अशा मी गावाकडे बघितल्या होत्या. तर ह्या बघा ही एक गौरी छान अशी तयार करून त्यांनी बनवून दाखवली होती. आणि इकडं आहेत ते बॉडी पार्ट्समध्ये आहेत. तर त्यांचे जर तुम्हाला अशामध्ये पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही छान घेऊन जाऊ शकता. तर याच्या प्रत्येकाच्या किमती अशा वेगवेगळ्या होत्या. काही कमी जास्तमध्ये पण होत्या. पण आता काय होतं, रविवारी आम्ही गेलेलो त्यामुळे तिथं खूप जास्तच गर्दी राहिलेली होती. पण बघायला तर खूप छान वाटतं. असं बघूनच मन तृप्त होऊन जातं. तर तुम्ही आधी कधी खरेदी केली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडं गौरीचं वगैरे पाहिलं आणि त्याच्यानंतर मग थोडीशी म्हणजे जाऊबाईंची खरेदी करायची चाललेली होती. तर याच्यामध्ये आहे ना पहिलं आम्ही शूज बघायला आलो होतो. तर त्यांना शूज बघायचे होते. मग पहिलं आम्ही गेलो ते शूजच बघायला गेलो. तर आवडले होते एक आणि बऱ्यापैकी तिथं रिजनेबल भेटतं तुळशीबागेत. आणि एक तर त्यांना बरेच दिवसातून आलेले होते, तर म्हटलं चला आपण बघून येऊ. तर खूप छान असं भेटलं. तर शूज आहे ना त्यांच्या साईजचं मिळालं, त्यामुळं मग आम्ही त्यातल्या त्यात जास्त खुश होतो. मग आता म्हटलं बाकी खरेदी पण करायला चालू करू. तोपर्यंत इकडं म्हटलं आपला व्हिडिओ थोडाफार तर घेऊ. मग इकडं व्हिडिओ चालू होता तोपर्यंत आहे ना पाठीमागून आहे ना मला कोणीतरी धक्का देऊन गेलं, मला समजलं पण नाही. आणि त्यात बघा ही एक सुंदर अशी मग ही गौरीची मूर्ती बघायला मिळाली. ती असं आम्ही बघत बघत पुढं आलो आणि त्यात एक आता गणपतीसाठी छान असं प्रेम मंदिरचा देखावा बनवणार आहे दगडूशेठला. तर त्याचीच ही सगळी तयारी चालू आहे.